या महाराष्ट्राच्या मातीत एवढं मोठं सामर्थ्य, एवढं मोठं वैभव निर्माण केलं. त्याच्या पाठीमागं मुख्य भूमिका जी कोणाची असेल तर ती शिवरायांची आई राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंची आहे. त्यामुळे जिजाऊ उद्याचे शिवराय जर घडवायचे असतील तर आपण आपल्या पोरांच्या माथ्यावरती, आपल्या पोरांच्या मनामध्ये संस्कार आपण ज्या वेळेला पेरताल त्यावेळेला खऱ्या अर्थानं उद्याचे शिवराय, या 21व्या शतकातले शिवराय मला वाटतं घडणार आहे. आणि मग पाहता पाहता मातीचे किल्ले बनवले जायचे. मावळ्यांच्या पोरामाता कोणीतरी सेनापती व्हायचा, कोणतरी सावकार व्हायचा, कोणतरी शेतकरी व्हायचा आणि दगडाचं सिंहासन बनवलं जायचं. त्या दगडाच्या सिंहासनावर बालशिवबा बसायचा आणि त्या मावळ्यांच्या पोरामधलं शेतकरी झालेलं पोर त्या दगडाच्या सिंहासनावर बसलेल्या बालशिवरायांच्या समोर यायचं आणि राजासनी सांगायचं, राज 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 या सावकारानं माझी जमीन लुटली, आजी मला न्याय द्या. आणि बालशोभा न्याय द्यायचा. बालशोभांचं ते न्याय देणं वागणं पाहून मासाहेब जिजाऊ शिवरायांना म्हणायच्या, अहो राज, तुम्हाला जे करायचंय ना ते नेमकं हेच करायचंय. राजाच्या साळी माळी कोली तेली महार मान चांबार कुंभार वडार 18 पगड जातीच्या 12 बोलतेदारांच्या लोकांना सोबत घेऊन तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेचं राज्य निर्माण करायचंय. ही गोष्ट बांधवांनो आपण कधीतरी समजून घेतली पाहिजे. एके दिवशी महालासमोर 9 वर्षाचे बाळराजे घोड्यावरती बसले, वेगानं दांडपट्टा चालवतात, घोडा पळवतात, तलवारबाजी युद्धकलेचं प्रशिक्षण घेतात. आणि ते पाहून मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू यायचे. आणि या जगाच्या पाठीवर कुठल्या आईला आनंद होणार नाही? माझा 9 वर्षाचा पोर आहे, वेगानं तलवारबाजी करतोय, युद्धकलेचं प्रशिक्षण घेतोय, घोडा पळवतोय, दांडपट्टा चालवतोय. आणि एके दिवशी महालासमोर मासाहेब जिजाऊंच्या समोर घोड्यावरती बसलेले शिवराय युद्धकलेचं प्रशिक्षण घेतात आणि युद्धकलेचं प्रशिक्षण घेत असताना शिवराय घोड्यावरनं खाली कोसळले. ते कोसळलेले पाहून एक सरदार धावत धावत शिवरायांकडे जायला लागला. मासाहेब जिजाऊंनी तो सरदार थोपवला. शिवराय टाहो फोडायला लागले, रडायला लागले. शिवरायांना वाटलं मासाहेब आता जवळ येतील, आपल्याला उंजारतील, गोंजारतील. बाळराजे, तुम्हाला काही लागलंय का असं विचारतील. पण मासाहेबांनी तसं काहीच केलं नाही. मासाहेब त्या ठिकाणाहून उठल्या आणि महालात जाऊन बसल्या. संतापलेले शिवराय उठून उभा राहण्यासाठी धडपड करत होते. शिवरायांच्या गुडघ्याला जखम झाली आहे, शिवरायांच्या गुडघ्यातून रक्त उगळायला लागले. खाली पडलेले शिवराय उठून उभा राहण्यासाठी प्रयत्न करत होते. एकदा, दोनदा, तीनदा शिवरायांनी प्रयत्न केला आणि 4थ्या वेळेला शिवराय उठून उभे राहिले. उठून उभे राहिलेले शिवराय चालायला लागले आणि चालणारे शिवराय धावत धावत महालात मासाहेब जिजाऊंकडे संतापलेल्या नजरेनं पाहतात. एक गोष्ट मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना कुशीत घेतलं, ओंजारलं, गोंजारलं. बाळराजे, तुम्हाला काही लागलंय का असं विचारलं. त्यावेळेला मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबाला म्हणतायत, मासाहेब, आम्हाला जेव्हा तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही आमच्याकडे आला नाही आणि आता आम्हाला गोंजारतायत, ओंजारतायत. मित्र हो, त्यावेळेला ही महाराष्ट्राची सिंहीण राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ 9 वर्षाच्या बाळराजेंना सांगते, लक्षात ठेवा बाळराजे, पडल्यावरती उठून उभा राहण्यासाठी ज्या माणसांना इतरांच्या आधाराची गरज लागते ना, ती माणसं आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाहीत. हा मौलाचा संदेश मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जपला आणि हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर जपला. ही गोष्ट आपण कधीतरी असंख्य संकट छत्रपती शिवाजी महाराजांवर आली. अफजल खानासारखं संकट आलं, मिर्झा राजे जयसिंगासारखं संकट आलं, पण या सर्व संकटांना सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांना या विचारानं दिलं. आदिलशहानं शहाजीराजांना बंगळूर परिसराची जबाबदारी दिली. कारण आदिलशहाला माहिती आहे शहाजीराजे चाणाक्ष आहेत, शहाजीराजे विद्वान आहेत. शहाजीराजांना जर पुणे चाकण परिसराची जबाबदारी द्यावी तर शहाजीराजे स्वतःचं राज्य निर्माण करतील. या भीतीनं शहाजीराजांनी आदिलशहानं बंगळूर प्रांताची जबाबदारी दिल्याच्या नंतर छोट्याशा बालशुभाला घेऊन मासाहेब जिजाऊ
बंगळूर प्रांतात आल्या. बंगळूर प्रांतात आल्यावर छोट्याशा शुभाला सांगायला लागल्या, बाळराजे, ज्या बंगळूर परिसरात आपण आहोत ना, याच बंगळूर परिसरात एकेकाळी विजयनगर नावाचं साम्राज्य होतं. बाळराजे, त्या विजयनगरच्या साम्राज्यात रयत इतकी आनंदानं सुखात समाधानानं नांदायची की राजे तितकी रयत जगात कधी आनंदानं नांदत नव्हती. मित्रहो, मासाहेब जिजाऊंचं हे ऐकलं की छोट्याशा असणाऱ्या शुभाला वाटायचं राज्य असावं तर असं असावं. आणि एकदा मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सलग 7 दिवस विजयनगरच्या ऐशो आरामाच्या सामर्थ्याच्या कथा सांगितल्या. आणि त्या कथा सांगितल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ छोट्याशा असणाऱ्या शुभाला एके दिवशी विजयनगरच्या टेकडीवरती घेऊन गेल्या आणि छोट्याशा असणाऱ्या शुभाला विचारलं, बाळराजे, समोर तुम्हाला काय दिसतंय? छोटेसे असणारे शुभा मासाहेबाला म्हणाले, मासाहेब, आम्हाला समोर मैलोनं मैल विस्तीर्ण असं जळालेलं एखादं राज्य दिसतंय. मासाहेब म्हणाल्या, बाळराजे, गेली 7 दिवस ज्या विजयनगरच्या ऐशो आरामाच्या सामर्थ्याच्या कथा आम्ही तुम्हाला सांगत होतो, हेच ते विजयनगरचं राज्य. एकेकाळी महाराष्ट्राच्या मातीवर परकीय आक्रमणानं आली आणि त्यांनी विजयनगरची ही अवस्था केली. बाळराजे, महाराष्ट्र सुद्धा याच दिशेनं वाटचाल करतोय. शिवरायांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू उघडायचे आणि ते दुःखाचे उघडलेले अश्रू पाहून मासाहेब जिजाऊ शिवरायांना भावनिक साथ घालायच्या. बाळराजे, कराल का महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्वीच्या विजयनगर सारखं साम्राज्य? आणि मुठी वळलेले शिवराय मासाहेबाला जणू वचनबद्ध करायचे, होय मासाहेब, आम्ही निर्माण करूया महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्वीच्या विजयनगर सारखं साम्राज्य. आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीला स्वराज्याच्या सुरुवात झाली. अहो, एक लेखक